माझं सुख जोपर्यंत दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून आहे, तोपर्यंत मी परतंत्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि दुसरा त्याच्या तालावर मला नाचू शकतो. आध्यात्मिक दृष्टीने जोपर्यंत आपल्याला हे पारतंत्र्य जाणवत नाही, जोपर्यंत आपल्याला हे पारतंत्र्य पाहून याच्यामधून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही, तोपर्यंत आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होऊ शकत नाही. मला सुखासाठी दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं, लाचार व्हावं लागतं. प्रसंगी त्याच्यासाठी मला दुःखही सोसावं लागतं. तर अशा प्रकारचं हे पारतंत्र्य आधीच जाणवलं पाहिजे. हे पारतंत्र्य जाणत नाही तोपर्यंत मग घोर अज्ञानच आहे. मी स्वतंत्र आहे. कोण्याच गोष्टीने मी सुखी किंवा दुःखी होणारा नाही. ही मुळातली माझी ओळख आहे आणि